ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। बेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले असताना अखेर चुरशीच्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून भाग्यश्री एकनाथ खाडे यांची उपसरपंच पदी निवड झाली। गेल्या आठवड्याभरापासून उपसरपंच पद कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत गावात विविध चर्चा रंगल्या होत्या। अखेर सत्ताधारी गटाने आपले संख्याबळ आणि राजकीय कौशल्य सिद्ध करत भाग्यश्री खाडे यांना उपसरपंच पदी विराजमान केले। उपसरपंच निवडीसाठी विरोधी आघाडीनेही जोरदार तयारी केली होती। निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याने गावातील राजकीय वातावरण तापले होते। ग्रामपंचायतीचे एकूण संख्याबळ 17 असले तरी सदस्य विष्णुपंत पाटील पंचायत समितीवर निवडून गेल्याने ग्रामपंचायतीतील प्रभावी संख्याबळ 16 वर आले होते। त्यामुळे दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ निर्माण झाले होते। या परिस्थितीत सरपंच उमेश पाटील यांचे मत निर्णायक ठरले। त्यांनी भाग्यश्री खाडे यांच्या बाजूने कौल दिल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड निश्चित झाली। निवडणुकीत जनसुराज्याचे नेते कैलास पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये अधिक रंगत निर्माण झाली होती। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत निकालाबाबत उत्सुकता कायम होती। दरम्यान या विजयामागे संभाजी आबा पाटील, उमेश भाऊ पाटील आणि बाळासाहेब बोमसे यांच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा गावात सुरू आहे। ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवरील आपले वर्चस्व कायम राखत या नेत्यांनी पुन्हा एकदा राजकीय ताकद दाखवून दिल्याचे बोलले जात आहे। बेडकच्या राजकारणात या निवडीमुळे सत्ताधारी गटाचे स्थान अधिक बळकट झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। आज 22 जून रोजी बेडक ग्रामपंचायतची उपसरपंचाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये भाग्यश्री एकनाथ खाडे हे उपसरपंचपदी यांची नियुक्ती झाली आणि ज्या ज्या सदस्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला मदत केली, ज्ञात अज्ञात जे सदस्य, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। आणि असंच बेडक गावच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून बेडक गावचा जो रखडलेला थोडाफार विकास आहे तो विकासचा रथ असंच आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे। आणि मी पुनश्च एकदा भाग्यश्री एकनाथ खाडे यांचं उपसरपंच निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो। एकूण सदस्यांचं मतदान 16 होतं, कारण एक सदस्य आमच्या पंचायत समितीमध्ये निवडून आल्यामुळे त्यांचं एक सदस्य मतदान कमी होऊन 17ची बॉडी होती आणि 16 मतदान आता या निवडणुकीमध्ये होतं। या निवडणुकीमध्ये 8 आणि 8 एक सदस्य म्हणजे त्याने मतदानच केलं नाही, तटस्थ राहिले। त्यामुळं दोन्ही जे उमेदवार होते त्यांना 8-8 मतदान झालं। आणि शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यावेळेला समान मतदान होतं त्यावेळेला सरपंच मतदान एक मताचा निर्णायक मताचा अधिकार असतो, तो माझा मतदानाचा अधिकार मी खाडे वहिनीला दिला। भाग्यश्री एकनाथ खाडे आज उपसरपंच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये माझ्या विजयामध्ये ज्यांनी मला मतदान करून विजय केले त्या सर्वांचे मी आभारी मानते। आणि ज्यांनी मला उमेदवारी दिली, आमचे नेते बाळासाहेब बोमसे, आबा साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभारी मानते। आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी कामाच्या रूपाने पूर्ण करते। धन्यवाद। आज आता उमेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज निवडीची प्रक्रिया सगळी उमेश भाऊंनी आपल्याला सांगितलीच। आज सरपंचांच्या निर्णायक मतानं आणि आमच्या उमेश भाऊंच्या सर्व सदस्यांनी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मतदान केलं, त्या सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। ज्येष्ठ नेते संभाजी आबा आणि उमेश भाऊ यांच्या पाठबळानं आज आमच्याकडं भाग्यश्री वहिनी यांना मोठ्या मनाने त्यांनी आणि खेळीमुळेच या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड झाली। त्याबद्दल सर्व उमेश भाऊंचे आणि त्यांच्या सर्व टीमचे सर्वांचे संभाजी आबांचे आभार मानतो। भाग्यश्री वहिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो।